Dear students, today we are going to learn a lesson 3.4. Let's march. चला आगे कुछ करूया, पुढे जाऊया. Let's march चा अर्थ आहे Let's march part 1. My dear children of the world, your majesties, your royal highnesses, excellencies, distinguished members of the Norwegian Nobel Committee, dear brother Tom Harkin, brothers and sisters, and my dear daughter Malala. From this podium of peace and humanity, I am deeply honored to recite a mantra from the ancient texts of wisdom, Vedas. This mantra carries a prayer, an aspiration and a resolve that has the potential to liberate humanity from all man-made crises. बघा, हे जे हा जो लेसन आहे हे एक स्पीच आहे, भाषण आहे. हे भाषण मलाला युसुफजाई आणि कैलास सत्यार्थी यांना शांततेचं 2014 मध्ये जे शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालं ते स्वीकारताना कैलास सत्यार्थी यांनी केलेलं भाषण लेट्स मार्च या पाठातून तुम्हाला अभ्यासासाठी दिलेलं आहे. या चित्रात आपण बघू शकतो मलाला युसुफजाई आणि कैलास सत्यार्थी दिसतायत. हे बघा, कैलास सत्यार्थी यांनी बाल शोषणाविरुद्ध, बाल कामगारांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आहे भारतातून आणि जगभरामधून सुद्धा, आणि त्यामुळे त्यांना हे नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. बघा, कैलास सत्यार्थी मुलांसोबत दिसतायत. बालमजुरी नष्ट व्हावी असं त्यांचं ध्येय आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यात ते 99% तरी यशस्वी झालेले आहेत. बचपन बचाव आंदोलन त्यांनी त्यासाठी सुरू केलेलं आहे. बचपन बचाव आंदोलन. माय डिअर चिल्ड्रन, बघा भाषणाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, जगभरातील सगळे माझे प्रिय बालकांनो, मुलांनो, मेजेस्टीज म्हणजे राजे राणी यांना उद्देशून, युअर रॉयल हायनेसेस उच्चपदस्थ व्यक्ती, नॉर्वेजियन नोबेल समितीचे प्रतिष्ठित सदस्य, त्यानंतर प्रिय बंधू टॉम हार्किन आणि माय डिअर डॉटर मलाला, की जिला त्यांच्यासोबत शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला, त्या मलाला त्यांनी आपली प्रिय कन्या मानलेलं आहे. अशा प्रकारे हे पहिले जे 5 ओळी आहेत ते भाषणाची सुरुवात आहे. त्याच्यानंतर फ्रॉम दिस पोडियम, पोडियम म्हणजे व्यासपीठ, ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी, शांतता आणि मानवतेच्या या व्यासपीठावर, आय एम डीपली ऑनर टू रिसाइट अ मंत्र, ज्ञानाच्या प्राचीन ग्रंथातील वेदांचं पठण करण्यासाठी मला इथे आमंत्रित केलं गेलं. धिस मंत्र कॅरीज अ प्रेयर, हा मंत्र जो आहे ना, हा मंत्र एक प्रार्थना आहे. एन एस्पायरेशन, आकांक्षा आहे. रिझॉल्व दॅट हॅज द पोटेन्शियल टू लायब्रेट, पोटेन्शियल म्हणजे सुप्त गुण, निग्रह आहे ज्यात मानवनिर्मित संकटातून मानवतेला मुक्त करण्याची क्षमता आहे. बघा, मलाला युसुफजाई आणि कैलास सत्यार्थी यांनी नोबेल पारितोषिक स्वीकारतानाचं चित्र आपण इथे पाहत आहोत. त्यामुळे मलाला युसुफजाई या पाकिस्तानच्या आहेत, कैलास सत्यार्थी हे आपल्या भारताचे आहेत. दोघांना शांततेचा पुरस्कार 2014 मध्ये विभागून देण्यात आला आहे. कैलास सत्यार्थी आणि मलाला युसुफजाई. Let's walk together in the pursuit of global progress. Not a single person should be left out or left behind in any corner of the world, from east to west, from south to north.
Let's speak together. Let's our minds come together. Learning from the experiences of our ancestors, let's together create knowledge for all that benefits all. I bow to my late parents, to my motherland India, and to the mother earth. With a warm heart, I recall how thousands of times I have been liberated. Each time I have freed a child from slavery. In the first smile of freedom on their beautiful faces, I see the gods स्माइलिंग. विद्यार्थी मित्रांनो, हे भाषण स्पीच खूप मोठं असल्यामुळे आपण त्याचे 3 भाग केलेले आहेत. आज आपण फर्स्ट पार्ट पाहत आहोत. परसूट म्हणजे मागोवा, ग्लोबल प्रोग्रेस जागतिक प्रगती. लेट्स वॉक टुगेदर, चला आपण एकत्र येऊया. जागतिक उत्कर्षाच्या दिशेने, जागतिक प्रगतीच्या दिशेने आपण मार्गक्रमण करत असताना पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणतीही व्यक्तीही मागे राहता कामा नये. सेकंड पॅरेग्राफमध्ये बघा, लेट्स स्पीक टुगेदर, चला आपण एकत्र येऊन बोलूया. आपली माइंड्स, आपली मनं एकत्र आणूया. आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून, एन्चेस्टर म्हणजे पूर्वज, आपल्या पूर्वजांच्या एक्सपिरियन्स अनुभवातून आपण शिकून सगळ्यांसाठी हितकारक, बेनिफिट्स म्हणजे हितकारक, फायद्याचं अशी ज्ञानाची निर्मिती करूया. बाऊ म्हणजे वंदन करणे, आदर करणे. लेट पेरेंट्स म्हणजे माझ्या दिवंगत आईवडिलांना मी वंदन करतो. टू माय मदरलँड म्हणजे मातृभूमीला वंदन करतो, इंडिया भारताला. आणि टू द मदर अर्थ आणि माझ्या या भूमातेला मी वंदन करतो. विथ अ वॉर्म हार्ट, विथ अ वॉर्म हार्ट आय रिकॉल, रिकॉल म्हणजे आठवणे, बोलवणे. थाउजंड्स ऑफ टाइम्स आय हॅव बीन लायब्रेट म्हणजे मुक्त करणे. ज्या ज्या वेळी मी एका बालकाला गुलामगिरीतून मुक्त केले आहे, त्या प्रत्येक वेळेस मी स्वतः मुक्त झालेलो आहे. ज्या वेळेस मी एका बालकाला मी गुलामगिरीतून मुक्त केले, त्यावेळेस मला वाटलं की मी स्वतः स्वतंत्र झालेलो आहे. आणि त्या हजारो अशा आठवणी आज जाग्या होत आहे. त्या मुलांच्या सुंदर चेहऱ्यावरील स्वातंत्र्याचं पहिलं जे हास्य होतं, स्माईल होतं, त्याच्यामध्ये मी काय करतो, गॉड स्माइलिंग म्हणजे ते मी ईश्वराचं स्मित म्हणून ते मला दिसलेलं आहे. I give the biggest credit of this honor to my movements Kalu Kumar, Dhoom Das and Adarsh Kishore from India and Iqbal Masih from Pakistan, who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. I humbly accept his award on behalf of all such martyrs, my fellow activists across the world and my countrymen. My journey from the great land of Lord Buddha, Guru Nanak and Mahatma Gandhi, India to Norway is a connect between the two centers of global peace and brotherhood, ancient and modern. Friends, the Nobel Committee has generously invited me to present a lecture respectfully. बघा, याच्यामध्ये कैलास सत्यार्थी आपलं स्पीच देताना म्हणतात की आय गिव द बिगेस्ट क्रेडिट. क्रेडिट म्हणजे श्रेय. माझ्या या सन्मानाचं श्रेय मी कुणाला देतो, तर माझ्या चळवळीतील, मुवमेंट म्हणजे चळवळ, तर माझ्या चळवळीतील सन्माननीय जे आहेत भारतातील कालू कुमार, धूमदास आणि आदर्श किशोर, त्याचप्रमाणे पाकिस्तानमधील इक्बाल मसीह यांना या माझ्या चळवळीचे श्रेय जाते. सन्मानाचे श्रेय मी त्यांना देतो, ज्यांनी बालकांचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. सुप्रीम सॅक्रिफाईस म्हणजे सर्वोच्च बलिदान दिलेले आहे. अशा सर्व बलिदानकर्त्यांना, जगभरातील माझ्या सहकारी कार्यकर्त्यांना आणि माझ्या देश बांधवांच्या वतीने मी हा पुरस्कार काय करतो आहे, स्वीकारतो आहे. फेलो ॲक्टिव्हिस्ट म्हणजे सहकारी कार्यकर्ते, कंट्रीमेन म्हणजे
देशबांधव. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा. बघा, माझा जो प्रवास आहे हा माझा प्रवास म्हणजे भगवान बुद्ध, गुरु नानक, महात्मा गांधी यांच्या महान अशा भारतभूमीकडून सुरू झाले नॉर्वेकडे जाणारा असा माझा हा प्रवास आहे. आणि हा प्रवास कसा आहे? हा प्रवास नॉर्वे इज अ कनेक्ट बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस. ग्लोबल म्हणजे जागतिक, पीस म्हणजे शांती, आणि ब्रदरहूड म्हणजे बंधुता. एन्शंट म्हणजे प्राचीन आणि मॉडर्न आधुनिक. बघा, ऑपोजिट वर्ड आहे एन्शंट आणि मॉडर्न. तर भारतभूमीकडून नॉर्वेकडे झालेला हा प्रवास म्हणजे वैश्विक शांती आणि बंधुत्वाच्या प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना, सेंटरला जोडणारा हा काय आहे? दुवा आहे. फ्रेंड्स, द नोबेल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी. मित्रांनो, नोबेल समितीने मला इथे सन्मानपूर्वक लेक्चर, व्याख्यान देण्यासाठी मला इथे बोलावले आहे. आय एम अनेबल टू डू दॅट. परंतु मी हे आदरपूर्वक करू शकत नाही. बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स. साऊंड ऑफ सायलेन्स. कारण की शांततेचा आक्रोश, द साऊंड ऑफ सायलेन्स. मित्रांनो, मी हे आदरपूर्वक करू शकत नाही कारण मी येथे शांततेच्या ध्वनीचे, निष्पाप आक्रोशाचे आणि फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी आणि अदृश्यते मागील चेहऱ्याचे मी काय करतो आहे? प्रतिनिधित्व करत आहे. आय रिप्रेझेंट मिलियन्स ऑफ दोज चिल्ड्रेन हू आर लेफ्ट बिहाइंड अँड दॅट्स व्हाय आय हॅव केप्ट अन एम्प्टी चेअर हिअर ॲज अ रिमाइंडर. आणि म्हणूनच की काय, मागे राहिलेल्या माझ्या लाखो मुलांचे मी प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यांचं स्मरण, रिमाइंडर म्हणून मी एक खुर्ची इथे बाजूला रिकामी ठेवलेली आहे. आय हॅव कम हिअर ओनली द शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रेन बिकॉज दे आर ऑल अवर चिल्ड्रेन. जेस्चर म्हणजे हावभाव. जेस्चर टू एव्हरीवन इन द ऑडियन्स. I have looked into their frightened and exhausted eyes. I have held their injured bodies and felt their broken spirits. मी केवळ येथे त्या मुलांचे जे आवाज आहेत आणि त्यांची जी स्वप्न आहेत, त्यांचे व्हॉइसेस आणि ड्रीम्स, ते शेअर करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. बिकॉज दे आर ऑल अवर चिल्ड्रेन. कारण ती सगळी आपली मुलं आहेत. आणि अशा वेळेस ते हे बोलत असताना ते काय करतात? जेस्चर टू एव्हरीवन इन द ऑडियन्स. प्रेक्षकांमधील सगळ्यांकडे, प्रत्येकाकडे ते निर्देश करतात हातांनी. आय हॅव लुक इन टू देअर फ्रायटन अँड एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेड म्हणजे थकलेले. मी त्यांचे भयभीत, फ्रायटन आणि थकलेले डोळे मी बघितलेले आहेत. त्यांची इंज्युअर बॉडीज, त्यांच्या जखमी शरीरे या हातांनी मी सावरले आहेत. आणि त्यांची ब्रोकन स्पिरिट्स म्हणजे त्यांची जी व्यथित झालेली मनं जी आहेत, तुटलेली, दुभंगलेली जी त्यांची मनं आहे, त्याच्यातील भावना या मला काय केल्या आहेत? मला जाणवल्या आहेत. 20 years ago, in the foothills of the Himalayas, I met a small skinny child laborer. He asked me, "Is the world so poor that it cannot give me a toy and a book instead of forcing me to take a gun or a tool?" बघा, 20 years ago या पॅसेजमध्ये ते म्हणतात 20 वर्षापूर्वी हिमालयाच्या फुटहिल्स म्हणजे पायथ्याशी, हिमालयाच्या पायथ्याशी ज्या रांगा होत्या त्या रांगांमधील एका मला एक लहानसा बालमजूर भेटला. तिथे चाइल्ड लेबरर मला भेटला. आणि त्या चाइल्ड लेबरचे ते सांगता आहेत की त्याने मला विचारलं की हे जग इतकं गरीब आहे का? इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय. की ते मला एक खेळणं देऊ शकत नाही, अँड अ बुक आणि एक पुस्तक देऊ शकत नाही. की ते पुस्तक आणि खेळणं देण्या इन्स्टेड ऑफ म्हणजे च्याऐवजी त्यांनी मला काय केलेलं आहे? माझ्या हातात फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर अ टूल. तर खेळणं आणि पुस्तक देण्याऐवजी त्या जगाने माझ्या हातात जबरदस्तीने बंदूक आणि टूल म्हणजे हत्यार दिलेलं आहे. दुसरं एक प्रसंग सांगतात. आय मेट विथ अ सुदानीज चाइल्ड सोल्जर. ही वॉज किडनॅप्ड बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया. As his first training lesson, he was
force to kill his friends and family. He asked me, what is my fault? दुसरं एक घटना सांगतात की एका सुदानी अशा बाल सैनिकाला मी भेटलो, चाइल्ड शोल्जरला मी भेटलो. त्याचे सैन्यात नसलेल्या परंतु लष्करी शिक्षण घेतलेल्या एका जहाल मतवादी सेनेने त्याचं अपहरण केलं होतं. एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया, जहाल मतवादी अशा सेनेने त्याला किडनॅप केलं होतं, त्याचं अपहरण केलं होतं आणि त्याला प्रशिक्षण देत होते ते. आणि त्याच्या पहिल्या प्रशिक्षण धड्यामध्ये त्या चाइल्ड शोल्जरला, त्या बाल सैनिकाला, त्याच्या मित्रांना आणि त्याच्या फॅमिलीतल्या सदस्यांना ठार मारायला सांगण्यात आलं होतं. आणि त्याने मला विचारलं, मी जेव्हा त्याची सोडवणूक केली त्यावेळेस, व्हॉट इज माय फॉल्ट, माझा काय दोष आहे. तिसरा प्रसंग दिलेला आहे. फ्रेंड्स, ऑल द ग्रेट रिलिजन्स, बघा इथे कैलास सत्यार्थी सांगतायत, आपल्याला प्रश्न विचारतायत, मित्रांनो, ऑल द ग्रेट रिलिजन्स टीच अस टू केअर फॉर अवर चिल्ड्रन. Jesus said, let the children come to me. Do not hinder them, for the kingdom of God belongs to them. The Holy Quran says, kill not your children because of poverty. जगातले सगळ्या धर्मांचं त्यांनी इथे धर्मात दिलेल्या गोष्टी इथे सांगितल्या आहेत. कैलास सत्यार्थी म्हणतात लास्ट पॅराग्राफमध्ये, फ्रेंड्स, मित्रांनो, सगळे महान धर्म आपल्या मुलांची काळजी घेण्यास आपल्याला शिकवतात. जीजस म्हणजे येशूने म्हटले आहे, मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना थांबवू नका, कारण ईश्वराचे हे विश्व त्यांच्यासाठी आहे, कारण हे जग त्या मुलांसाठी आहे. त्याचबरोबर होली कुराणात म्हटलेलं आहे, गरिबीमुळे आपल्या मुलांना तुम्ही मारू नका. पॉवर्टी म्हणजे गरिबी. Friends, there is no greater violence than to deny the dreams of our children. Therefore, I refuse to accept that all the temples and mosques and churches and prayer houses have no place for the dreams of our children. मित्रांनो, मुलांच्या स्वप्नांचा चुराडा करण्या एवढा दुसरा कोणताही मोठा गुन्हा नाही. मुलांची स्वप्न नष्ट करणं एवढं दुसरं कोणतंच मोठं पाप नाही. आणि म्हणून मंदिरे, मॉस्क म्हणजे मशिदी, चर्च, प्रार्थनागृहांमध्ये सुद्धा आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी स्थान नाही, आणि हे मला मान्य नाही. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट, मी हे स्वीकारू शकत नाही. दूसरा पैराग्राफ, I refuse to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditure can bring all the children to classrooms. I refuse to accept that all the laws and constitutions, police and judges are unable to protect our children. I refuse to accept that the shackles of slavery can ever be stronger than the quest for freedom. I refuse to accept here. शॅकल्स म्हणजे बेड्या, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटना, व्हायलन्स म्हणजे हिंसाचार, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट, मला हे मान्य नाही. दॅट द वर्ल्ड इज सो पुअर, जग हे एवढं गरीब आहे की संपूर्ण जगाच्या लष्कराच्या एका आठवड्याच्या खर्चात जगातील सगळ्या मुलांना शाळेपर्यंत आणता येणार नाही, एवढं हे जग गरीब आहे, हे मला मान्य नाही. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन्स, मला हेही मान्य नाही की सगळे कायदे, सगळे संविधान, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, घटना, पोलीस, न्यायाधीश, पोलीस अँड जजेस आर अनेबल, आपल्या मुलांना संरक्षण देण्यास ते असमर्थ आहेत, हे मला मान्य नाही. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट द शॅकल्स ऑफ स्लॅव्हरी, मला हे मान्य नाही की स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्येयापेक्षा गुलामगिरीच्या बेड्या अधिक मजबूत असू शकतात, हे मला मान्य नाही आणि मी ते मान्य करूच शकत नाही.